हे हॅलो नमस्कार, मी वैभव स्वागत करतो आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझा मित्र शुभमच्या लग्नाला यायचं. हा अविनाश, माझ काय सीन आहेत आपले? मलाच माहित नाही काय सीन. मग इकडे तयारी वगैरे जोरदार चालू आहे. इकडे दिसते का काय तर लग्नाची सीन आहे? लग्नाचा सीन आहे. आता काय आपण तर लग्न करीत नाही, लोक दुसऱ्यांच्या लग्नाला जायचं. स्क्रिप्ट वाचलीस काय? स्क्रिप्ट आली काय तुझ्याकडे? स्क्रिप्ट आली, बघितलंय. गावकरी ॲक्च्युली कसं माहिती आहे काय, लग्न म्हटल्यावर तिथे लग्नाचा माहोल आला. मोठी स्क्रिप्ट आहे जरा थोडीशी, 4-5 पानांचा सीन आहे. पण सीन असा आहे की यार, जे नाही व्हायला पाहिजे तेच होतं यार लग्नामध्ये. मला ते वाईट वाटलं आहे. म्हणजे काय होतं, काय सीन कसं असणार आहे, काय आयडिया? सीनमध्ये मी एवढं कळलं मला, बघतं नवरा मुलगा मरतोय आणि त्याच्यामुळे नवरा मुलगा मेल्यानंतर गावकऱ्यांना खूप राग होतो आणि त्या मुलीवरती ते द्वेष देतात. तर मला तेच म्हणजे चुकीचं वाटतं. मग आपण ते गावकरी त्या मुलीवरती आरोप करायला लागतो. आता आपण काय करणार? आपल्याला जे लिहून आलंय तेच आपण करणार आहे. आपण त्यात काय करू शकतो? तेवढं तुझं बरोबर आहे. तर मित्रांनो, मी आज आहे अक्कलकोटमध्ये. आमच्या जय जय स्वामी समर्थ सिरियलच्या सेटवर आहे आणि तिकडे आता लग्नाचा सिक्वेन्स शूट होणार आहे. तर तयारी चालू आहे. नंतर दाखवेन मी व्हिडिओमध्ये तुम्हाला. महेश सर प्लीज कम इन सर प्लीज या. हे आमचे अक्कलकोट गावकरी महेश कदम सर. नमस्कार सर, कसे आहात तुम्ही? खूप छान. सर, तुम्हाला माहिती आहे आज काय शूटिंग चालू आहे? स्वामी समर्थ. अहो, ते मला पण माहिती आहे. आपण त्या सिरियलच्या शूटिंगला आलो. पण सिक्वेन्स काय शूट होणार आहे, काय आयडिया? नाही, काहीच आयडिया नाही. काहीच नाही. सर, तुम्ही स्क्रिप्ट नाही बघितली? नाही बघितले. अरुणाच सर बोलत होते की आता लग्नाचे काहीतरी सिक्वेन्स आहेत. तिकडे तयारी बघून तर असं वाटतं लग्न वगैरे चालू आहे. हां, ते सजावट तर झाली आहे. चला तर स्क्रिप्ट बघूया, नाहीतर वाट लागायची. तर हे आमच्या आहे अक्कलकोटमधील. तर हे आहे आमचा वटवृक्ष. स्वामींचे बरेच सीन इथे शूट झालेले आहेत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितले असेल. घे ना पलीकडे, इकडे घे ना. अरे थांब, ते पेज तर मिळू दे. कुठे आहे? हां, चल. सापडे, फायनली पेज सापडले. असं कसं झालं बरं? अरे तू बोललेलास ना हे. नाही, तू घेत ना पहिला. असं कसं झालं बरं? असं कसं झालं खरं? सुखदेव मेला. असं कसं गेला खरं? हे चुकीचं वाक्य वाटतं मला. असं कसं गेला खरं, असं कसं झालं कसं? काहीच नको. हे वाक्य परत आहे. सुखदेव मेला, त्यानंतर रामाचार्य बोलले कशामुळे त्यांचं वाक्य झालं. आणि आता स्क्रिप्ट वाचून झालेली नाही. आता इकडे नवरा मुलगा म्हणजे शुभम बसलेला आहे. कितीला असतं, कसं असतं बघा. आणि ते जाऊ दे. आज आहे आपल्या जय जय स्वामी समर्थ सिरियलमधल्या अक्कलकोटमधलं लग्न. तर सगळे जमलेले आहेत आणि खऱ्या लग्नाचा फील होता. इकडे बघू शकता तुम्ही, धावपळ किती जोरात चालू आहे. आणि इकडे आहेत सतीश सलागरे सर, म्हणजे आमचे सगळ्यांचे लाडके रामाचार्य. जरी ते विलन असले तरी तुम्हाला सांगतो, खूप प्रेमळ आणि अत्यंत गुणी स्वभावाचा माणूस आहे. आणि सरांवर सीन असतील तर तुम्ही कायम हसत राहणार, कारण की सर खूप जोक्स वगैरे करतात. आधीमध्ये सगळ्यांना हसवत राहतात आणि खूप भारी माणूस आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. आणि इकडे आता सगळे कलाकार बसलेले आहेत आणि शूटिंग चालू झालेली आहे. आणि या जय जय स्वामी समर्थचे डिरेक्टर दिगंबर दादा फसाटे खूप छान काम करतात. ते तुम्हाला दिसेलच पूर्ण व्हिडिओमध्ये किती मेहनत असते त्यांची या शूटिंगच्या मागे. जर हे सीन शूट करण्यापुरतं जर लग्न असेल तर तुम्ही बघू शकता, प्रॉपर तयारी पण सगळी तशीच करावी लागते. अनुज दादा, मी नाही काय केलं रे, मी कुठे काय. अरे यार, कंटिन्युटी गई. अरे सर, फुल चांगलं ठेवलं. चांगलं झालं, फुल ठेवलं सर. काय ना, अंतर पाठवायला एवढं टेन्शन, तू लई टेन्शन घेत. गणनायकं गजमुखं इथं काय हो? हेर का आणलाय? ओके,
चला इथपर्यंत चला बोलण्यात वेळ घालवू नका चला कळलं इथपर्यंत चला रेडी सावधान दिलं ना असं करून बघितल्यामुळे तो मेला म्हणून हा असं म्हटलंय ते असं पुढे म्हणतोय मी ते जाऊ दे ते काय मला बोलायचं म्हणून मी बोलतो ते काय गरज नाही ते काय गरज नाही तेव्हापासून हे प्रथा झाली आहे तू ना वरती कर हे प्राय आगाव वाटणार कधी कधी असं होत आहे ना, सीन चालू असतो पण हसायला खूप येतं, खूप कंट्रोल करावं लागतं. तसं आज झालेलं बरं का. फक्त हसून पाहिलं वाटतं. अरे ते हे हरकत आहे की मी त्याला बरोबर बोललो बरोबर आहे ना? आमच्या सीनचा अनर्थ करू नको. इकडे आमच्या सिरियलचे डायरेक्टर दिगंबर दादा आम्हाला सीन समजावून सांगत आहेत की टेक्निकलरित्या हा सीन शूट कसा करायचा. इकडे ही मुलगी आहे जी प्रियांका, ती शुभमला म्हणजे सुखदेवला हार घालते तेव्हा त्याला चक्कर येऊन तो मरतो, असा सीन कसा शूट करायचा हे डिस्कशन चालू आहे. कालचा होता बाळा तू पण पकडायला तू त्याची आई कुठे गेली तिथे ध्यान मॅडम आई खुर्ची आणायला गेली होती. हे बघा ही पण इथं पडली बाबाच्या मांडीवर ही पडली इथं पडलात तू इथं पडली मुलीला बसायला खुर्चीला मुलीला बसायला डायरेक्ट सजम्यात आणि आसरू कळलं एवढा शॉट करूया. इकडे असे शूट करतात तेव्हा क्लोज कटिंग चालू असतं. तुम्हाला वाटत असेल पुढे कोणच नाही तरी पण शूटिंग कसं. आणि इकडे आपल्या शुभमचं क्लोज चालू आहे. अरे वा, खूपच खुश आहे आज हा. आणि त्यानंतर आता आईचं क्लोज चालू आहे. आणि अशा रीतीने आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे मला कॉमेंटमध्ये सांगा. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा लवकरच आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर धन्यवाद.